जुन्या बस स्थानक परिसरातील टपऱ्यांना भीषण आग, घाणीच्या साम्राज्यामुळे मोठे नुकसान. पाथर्डी शहरातील जुन्या बस स्थानक परिसरात मध्यरात्री आग लागून परिसरातील टपऱ्या जळून खाक झाल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार परिसरात साचलेला कचरा जाळण्यासाठी काही अज्ञात व्यक्तीने आग लावली होती. मात्र रात्री उशिरा वाऱ्यामुळे आगीने अचानक पेट घेतला आणि काही क्षणांतच परिसरातील टपऱ्यांना आग लागून मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार जुन्या बस स्थानक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बस स्थानकाच्या शेजारील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असून दुर्गंधीमुळे प्रवासी अक्षरशः त्रस्त झाले आहेत. टपरीधारक तसेच काही अन्य विक्रेते या ठिकाणी नियमितपणे कचरा टाकत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मात्र याकडे संबंधित महामंडळ प्रशासनाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याची तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. या परिसरातील अस्वच्छता आणि निष्काळजीपणाच अखेर भीषण आगीस कारणीभूत ठरल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. दरम्यान, जुन्या बस स्थानकाचे काम अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत असून परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. बस स्थानकाच्या आतील घाण, शेजारी सुरू असलेले कथित अवैध धंदे आणि असुरक्षित वातावरण यामुळे महिला प्रवाशांना विशेष त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत. अनेक महिला प्रवासी भीतीच्या वातावरणात प्रवास करत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी स्वच्छता अभियानांतर्गत आमदार मोनिका राजळे, नगराध्यक्ष अभय आव्हाड तसेच पालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका आणि भाजपा कार्यकर्त्यांनी बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली होती. त्यावेळी परिसर स्वच्छ करण्यात आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती जैसे थे झाली असून आजही परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि दुर्लक्ष कायम असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. या घटनेनंतर आता तरी प्रशासन जागे होणार का? बस स्थानक परिसरातील घाणीचे साम्राज्य हटवून प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.